नमस्कार. आपण पाहत आहात टोला जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचे लेखक जगदीश ओहळ यांचा आज वाढदिवस. हा लेख म्हणजे वाढदिवस विशेष लेख. करमाळा ते कोलंबिया वादळातही पाय रोवून उभा राहणारा संवेदनशील माणूस म्हणजे जगदीश ओहळ. गवंडी काम करणारे आजोबा, शेती करणारे आई वडील, करमाळ्यात समाज कल्याण हॉस्टेलला राहून शिक्षण पूर्ण करणारा विद्यार्थी, अशा बॅकग्राऊंड मधून आलेला तरुण, ते महाराष्ट्रातील शिव फुले शाहू आंबेडकर अभ्यासू व निर्भीडपणे मांडणारा, महाराष्ट्रातील वाडी वस्ती पिंजून काढत प्रबोधन करणारा एक प्रख्यात सुप्रसिद्ध युवा वक्ता, मोटिवेशनल स्पीकर, आजच्या तरुणाईचा आयडॉल म्हणजे जगदीश ओहळ. चांगली नोकरी, व्याख्यानं, लेखन हे सगळं सुरळीत सुरू असताना 26 मार्च 2018 रोजी जगदीशचा एक भीषण अपघात झाला. आणि आता सगळं संपतंय की काय, अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली. त्या अपघातातून जगदीश ओहळ पुन्हा उभा राहिला, भाषण करेल यावर आम्हा अनेक मित्रांना शंका वाटत होती. परंतु अशा एखाद्या अपघाताने हार मानेल तो जगदीश कसला, हे आम्हाला पुरतं ठाऊक होतं. हे तुला जमत नसतं असं म्हटल्यावर ते करून दाखवणारा, अनेक अशक्यप्राय गोष्टींना आव्हान देणारा जगदीश त्या अपघातातून सावरत होता. आम्ही सर्व प्रत्यक्षपणे ते पाहत होतो. त्याचा नियमित चालू असणारा सामाजिक कार्याचा ओढा, व्याख्यानं, लेखन हे सगळं काही काळ थांबलं होतं. तेव्हा त्या अनेक गोष्टींची आम्हा मित्रांना आठवण व्हायची. पण पुढच्या 1 वर्षातच जगदीश त्याच ताकदीने उभा राहिला असं मला वाटत नव्हतं. पण जगदीशने आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर ते करून दाखवलं. आणि पुढच्या 1-1.5 वर्षात जगदीश पुन्हा नव्या ताकदीने, नव्या जोमाने उभा राहिला. नुसता उभा राहिला असं नव्हे, तर पुन्हा त्याच झंझावातात सुरू झाला. जगदीशने त्या अपघाताच्या वेदना बाजूला सारून जे गमावलं त्याचा शोक करत न बसता, आता जगलोच आहोत तर समाजासाठी जगू या ध्येयाने नव्या दमाने शैक्षणिक कार्याबरोबरच समाज प्रबोधन, व्याख्यानं, लेखन सुरू केलं. अपघातानंतर त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला जोड दिली ते जगदीश शब्द फाउंडेशनची सुरुवात करू. कोरोना काळात अनेक लोकांचे कोरोनाने निधन झाले, तेव्हा संवेदनशील मनाच्या जगदीश ओहळ यांच्या मनात उलथापालथ होत होती. ज्या बालकांचे आई वडिलांचे क्षेत्र हरपले आहे, अशा बालकांच्या भवितव्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, हा विचार त्यांच्या मनात होता. आणि तो जगदीश शब्द फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी कृतीत आणला. करमाळा तालुक्यातील अशा कोरोनात आई वडिलांविना अनाथ झालेल्या, एकल पालक राहिलेल्या विद्यार्थ्यांचे पालकत्व जून 2019 पासून संवेदनशील मनाच्या जगदीश ओहळ यांनी घेतले आहे. त्या बालकांना मागील 4 वर्षापासून सर्व शैक्षणिक साहित्य जगदीश शब्द फाउंडेशनच्या माध्यमातून पुरवले जात आहे. दरम्यानच्या काळात जगदीशच्या आयुष्यात पत्नी म्हणून छाया वहिनींची एंट्री झाली. जगदीशचं संविधान पुस्तक व वृक्षरोपे वाटप करून झालेलं लग्न ही सुद्धा एक वेगळी कहाणी आहे. जगदीशच्या आयुष्याच्या जोडीदार झालेल्या छाया वहिनीही जगदीशच्या प्रत्येक कार्यात खंबीरपणे सोबत उभ्या राहिल्या, म्हणून जगदीशला अधिक बळ मिळालं. जगदीश आणि वहिनीच्या आयुष्यात पुत्ररत्न झालं आणि कायम शब्दांच्या दुनियेत रमणारे या दाम्पत्याने आपल्या मुलाचे नाव ठेवले शब्द. अपघातानंतर सावरणाऱ्या जगदीशच्या आयुष्यात भाषण, लेखन, संशोधन सुरूच होतं. पण खऱ्या अर्थाने ही वादळापूर्वीची शांतता होती. आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर एक पुस्तक लिहित आहोत असं जगदीश यांनी जाहीर केलं. पण बाबासाहेबांवर आजवर लाखो पुस्तकं लिहिली गेली आहेत, अनेक वक्ते आहेत. जगदीश काय वेगळं लिहिणार असं अनेकांना वाटत होतं. पण जेव्हा जगदीशने पुस्तकाचं नाव जाहीर केलं, जग बदलणारा बाप माणूस, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसं पाहता प्रबोधन लेखनाची कोणती पार्श्वभूमी नसताना, कुणी गॉडफादर नसताना जगदीश स्वतःला या क्षेत्रात सिद्ध करत होता आणि आहे. जगदीशने मागील 8-10 वर्षापासून ज्या पुस्तकाचे स्वप्न पाहिले होते ते अखेरीस प्रत्यक्षात आले. 3 डिसेंबर 2023 रोजी मुंबई विद्यापीठाने माजी कुलगुरू, विचारवंत, माननीय खासदार भालचंद्र मुनगेकर यांनी लिहिलेली प्रस्तावना व प्राच्य विद्या पंडित डॉक्टर साळुंके यांनी केलेली पाठराखण असलेले जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचे अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य दिव्य प्रकाशन गंजपेठेत फुलेवाडा येथील सावित्रीबाई फुले सभागृहात झाले.
आणि खऱ्या अर्थाने तिथून एक नवी सुरुवात झाली लेखक जगदीश ओहोळ यांच्या कारकिर्दीची. जबरदस्त व्याख्याता म्हणून जगदीश महाराष्ट्राला परिचित होता, पण त्यांची लेखणी ही तशीच नव्हे तर त्याच्या शब्दाहून अधिक धारदार व हृदयाला भिडणारे आहे याची जाणीव साहित्य विश्वाला या पुस्तकामुळे झाली. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर या पुस्तकाबद्दल, जगदीशच्या लेखनाबद्दल कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव, लोकमतचे संपादक संजय आवटे, BBC मराठी दिल्लीचे संपादक अभिजित कांबळे, मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, लेखक व उद्योजक प्रफुल्ल वानखेडे, अभिनेता किरण माने, समाज कल्याण आयुक्त विशाल लोंढे यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी भरभरून लिहिले, कौतुक केले. पुस्तक प्रकाशित झाले आणि पहिल्याच दिवशी 1000 प्रतींची पहिली आवृत्ती संपली. पुस्तकाबद्दल मराठी वाचकात तुफान चर्चा सुरू झाली आणि प्रकाशानंतर तिसऱ्या दिवशी 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर जग बदलणारा बाप माणूस पुस्तकाच्या 2000 प्रती संपल्या. वाचकांनी या पुस्तकाला अक्षरशः डोक्यावर घेतलं. सोशल मीडियावर हजारो पोस्ट, शेकडो समीक्षण, लोकांच्या स्टेटसला हेच पुस्तक, विविध वर्तमानपत्रात पुस्तकाबद्दल भरभरून लिहिलं गेलं, वाहिन्यांवर बोललं गेलं. मुंबई कल्याणला नागशेन बुक डेपोच्या वतीने जग बदलणारा बाप माणूस पुस्तक घराघरात अभियान राबविण्यात आले. चळवळी जिकडे पाहावं तिकडे जग बदलणारा बाप माणूस गाजत होतं. एक प्रकारे या पुस्तकाने जगदीशचं जग बदललं. सुरुवातीला हे पुस्तक म्हणजे बाबासाहेबांचे नाव, फोटो यामुळे आवडतं असं वाटलं, पण हळूहळू लोक पुस्तकातील खिळवून ठेवणारा असे लेखकाची जबरदस्त लेखन शैली, सुंदर हृदयाला भिडणारी मांडणी व आजवर आम्हाला असे मोटिवेशनल बाबासाहेब कुणीच सांगितले नव्हते असं बोलू लिहू लागले. आणि हे खरं या पुस्तकाचे व लेखक म्हणून जगदीशचे यश होतं व आहे. पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद होता. पुस्तक प्रादेशिक सीमापार करून अगदी दुबई, फ्रान्स पर्यंत पोहोचलं. पण जगदीशच्या कष्टाचं चीज करणारी घटना घडली. ती पुस्तक त्या विद्यापीठात पोहोचले जेथे बाबासाहेब उपाशी पोटी शिकले. घडले त्या अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात. पुस्तकाच्या 10व्या आवृत्तीचे प्रकाशन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात इंटरनॅशनल स्कॉलर डॉक्टर सूरज एंगडे, कोलंबियाचे जर्नलिझम विभाग प्रमुख जॉन कॉब, आंबेडकर राईट स्टुडंट ऑफ कोलंबियाचे प्रमुख विकास तातड, मानवतावादी संस्थेचे प्रमुख शिवदास मसदे आदी मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यात एप्रिल 2024 मध्ये करण्यात आले. विशेष म्हणजे कमी वेळा व्हिसा, पासपोर्ट आदी प्रशासकीय बाबींच्या अटीमुळे स्वतः लेखक जगदीश ओहोळ यांस या कार्यक्रमाला जाता आलं नाही. पण लेखकांच्या अनुपस्थितीत वाचक व मान्यवरांनी एखाद्या पुस्तकाचा प्रदेशात सोहळा करावा अशी ही एकमात्र घटना असेल. या पुस्तकाच्या दुनिया बदलनेवाला बाप माणूस या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन 14 एप्रिल रोजी बाबासाहेबांचे मूळ गाव आंबडवे येथे कॅबिनेट मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम आणि मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं. लवकरच इतर भाषाती भाषांतर होईल. कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसताना जगदीश साहित्य, लेखन, व्याख्यान आदी क्षेत्रात खंबीरपणे लढत आहेत. त्यांच्या या पुस्तकाच्या केवळ 16 महिन्यात 55 आवृत्त्या प्रकाशित होतात आणि हातोहात संपतात. हे मराठी साहित्य विश्वास क्वचितच घडते. हे पुस्तक लेखनासाठी जगदीश यांनी किती त्रास घेतला व पुस्तक पूर्णत्वास नेले हे आपल्याला ते पुस्तक वाचताना लक्षात येतेच. असा सगळा संघर्ष करत यशाचे एक एक शिखर पादाक्रांत करत जगदीश वाटचाल करतो आहे. त्याच्या डोक्यात कधी हवा जात नाही. तो कायम मातीत पाय रोवून मातीतल्या माणसांसाठी उभा आहे. अशा माझ्या जिवलग मित्राचा आज वाढदिवस. जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए हे आम्ही तुमच्याकडूनच शिकत आहोत. जगदीशची उदंड जगा, ज्ञानवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. टोला न्यूज कडून हे आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लेखन गंगाशेन वाघमारे, मावळ, पुणे. धन्यवाद. आपण पाहत आहात टोला न्यूज.